भंडाऱ्यात एसटी महामंडळ विभागाला 5 शिवाई ई बस उपलब्ध करून देण्यात आल्यात। यामुळे नागरिकांचा आता आरामदायी प्रवास होणार आहे। याचं उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आलंय। बदलापुरात सिग्नल यंत्रणेचं काम हे अंतिम टप्प्यात आलंय, त्यामुळे शहरात लवकरच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे। या सिग्नल यंत्रणेमुळे शहरातील वाहतूक कोंडीला सुद्धा आळा बसणार आहे। उल्हास नदीपात्रात अवैधरित्या भराव टाकल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। महसूल विभागानं बदलापुरातील सत्संग विहारावर गुन्हा दाखल केलाय। त्याचबरोबर 10,16 लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय। बदलापुरातील रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला गळती लागली आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यासाठी रेल्वे प्रशासनानं या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन पादचारी पुलावर दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून जालना रोडवर अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येते आहे। महापालिकेने जालना रोडवरचं अतिक्रमण काढून घेण्यासाठी 2 दिवसांची मुदत अतिक्रमण धारकांना दिली आहे। भिवंडीत भातसा नदीत दूषित पाणी सोडल्यानं नदीपात्र दूषित होतंय। ग्रामपंचायतीनं वारंवार नोटिसा बजावून सुद्धा प्रदूषित पाणी सोडलं जात आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं दिसून येत आहे। दूषित पाण्यामुळे नदीतील मासे आणि अनेक जीवजंतू हे मृत्युमुखी पडले आहेत। भिवंडीत नागरिक जीवित बचाव समितीनं 25 जूनला आंदोलन केलंय। रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वाहतूक कोंडीबाबत नागरिक जीवित बचाव समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येणार आहे। नाशिकच्या सिन्नरमधील शिवडे गावात एका शेतकऱ्याच्या घरात बिबट्या शिरला। यावेळी घरातील नागरिकांनी घराबाहेर जाऊन बाहेरून घराचा दरवाजा बंद करून घेतला आणि बिबट्याला घरातच कैद केलं। त्यानंतर वन विभागानं या बिबट्याला पकडलं। नाशिकच्या देवळामधील वासोळ गावात एक कुत्रा पेरणी यंत्रावर बसून शेती काम करत असल्याचं बघायला मिळतंय। या कुत्र्याचा पेरणी करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पुढे 2 बैल आणि मागे पेरणी यंत्रावर बसलेला कुत्रा हा चर्चेचा विषय ठरतोय। नाशिकच्या येवल्यातील सायगावात शेतकऱ्यांनी पिकांवर तणनाशक न फवारता पारंपरिक पद्धतीनं बैलांच्या साहाय्यानं कोळपणी करत तण नियंत्रण करण्यास सुरुवात केली आहे। पेरणी केलेल्या पिकांमध्ये तण उतरल्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारावी लागतात। यामुळे शेतकऱ्यांनी तण नियंत्रणासाठी औषध फवारणीऐवजी आता कोळपणीला पसंती दिली आहे। सांगलीतील हरिपुरात नाट्याचार्य गोविंद बल्लाळदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साकारण्यात आलेला आहे। कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर हे स्मृतितीर्थ साकारण्यात आलंय। आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते या स्मृतितीर्थाचं उद्घाटन पार पडलं। कल्याण नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते। या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात। या महामार्गावर रस्त्याचं काम सुरू असल्यानं या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते। त्यासाठी या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी करण्यात आली आहे। कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्ग 166 ई वर पुढील 6 दिवस अवजड वाहनांना बंदी असणार आहे। नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। आजपासून ते 27 जून पर्यंत या मार्गांवर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असणार आहे। साताऱ्यातील कराडमध्ये काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केलं। रणजितसिंह देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागताच त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी कार्यकर्त्यांसह अभिवादन केलं। त्यानंतर रणजितसिंह देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं। कल्याण मुरबाड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे संबंधितांनी लक्ष देऊन सदरचे खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी करण्यात आली आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये पुणे मालेगाव बसचा अपघात झालाय। बस रस्त्याच्या कडेला नाल्यात गेल्यानं हा अपघात झाला। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील एकत्र आलेत। सायकलवारीच्या निमित्ताने हे तिघेही एकत्र आल्याचं दिसून आलं। यावेळी गोरे आणि मोहिते पाटील यांनी एकमेकांना पाहून नमस्कार केला। दादरच्या शिवसेना भवनासमोर लावलेल्या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। या बॅनरवर सूर जुळणार, महाराष्ट्राचं चित्र बदलणार, महाराष्ट्रात काही वर्षात समीकरण बदलणार आणि पुन्हा ठाकरे सरकार येणार अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे।
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 194 दिवस पूर्ण झालेत, मात्र अजूनही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडला नाहीये. 6 महिन्यांपासून कृष्णा आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलाय. लीड्स टेस्टमध्ये इंग्लंडनं दुसऱ्या दिवस अखेर 3 बाद 209 रन्सपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडतर्फे ओली पॉपनं शानदार सेंचुरी झळकावली आहे. इंग्लंड अजूनही 262 धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहनं इंग्लंडच्या 3 बॅट्समनला माघारी धरलाय. तत्पूर्वी टीम इंडियाची पहिली इनिंग ही 471 धावांवर संपुष्टात आली आहे.